नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी मुलं आपल्याला बघायला मिळतात, हे तरुण बघायला मिळत आहेत। करण मेंटेनन्स या नावाने असणारी जी एजन्सी आहे, ही एजन्सी आहे ती मुलांना कामगार पुरवते। ही जी सर्व आपल्याला तरुण बघायला मिळत आहे, 18 ते संपूर्ण 23 वयोगटातली ही जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी करण मेंटेनन्स नावाच्या एजन्सीमध्ये या ठेकेदाराने काम करते। पण मात्र या ठेकेदारानं धमकावण्याचं काम सुरू केलेलं आहे। ह्या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता एकेका कर्मचाऱ्याला बाहेर काढल्यानंतर मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला तरुण बघायला मिळत आहे। या देशाचं भविष्य तरुण पिढी असताना एकीकडे तरुण वर्ग, एकीकडे देशोधडीला लागत असताना करण मेंटेनन्स सारख्या कंपनीनं या तरुणांच्या मनातल्या भावनेचा बांध फुटल्यानंतर हे सर्व तरुण या ठिकाणी अविनाश जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर आलेले आहे। यापूर्वी अविनाश जाधवांच्याकडे आले होते, त्यांनी आवाज उठवला होता। मात्र पुन्हा आपल्याला करण मेंटेन मधले जे अधिकारी वर्ग आहे, तो अधिकारी वर्ग काढलेल्या मुलांना धमकवतोय आणि म्हणून या मुलांच्या भावनेचा या ठिकाणी बांध फुटलेला आहे। सर्वप्रथम मी आमच्या सहकारी मित्राकडे जातोय। मित्र, मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। करण मेंटेनन्स नक्की करतंय काय? करण मेंटेनन्स हे असं आहे की आम्ही एवढ्या वर्षांनी विजय सेल्स मध्ये करण मेंटेनन्स कडनं कामं करतोय। पण आमचे काही मित्र आहेत जे कामाला आहेत, आम्ही आवाज उचलला आमच्या पेमेंटसाठी वगैरे, तर त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे। करण मेंटेनन्स वेळेवर पगार देत नाही? पगार वगैरे वेळेवर देतो, पगार पण जेवढा विजय सेल त्याला पेमेंट देतात त्यांच्यात कमीत कमी आम्हाला देतात। विजय सेल किती पेमेंट देतो? आता ते आम्हाला ते लोक सांगत नाही, आम्ही त्यांना विचारलं पण। तुम्हाला पगार किती दिला जातो? आम्हाला ते आता आम्ही एवढा मॅटर केला, त्याच्यानंतर आम्हाला 14,300 पेमेंट भेटतो। त्याच्या आधी आम्हाला 12 भेटत होता। आणि त्यानंतर आमचा एक मित्र, एक तरुण तायडे म्हणून, त्यांनी याच्यावर आवाज उचलला। त्यानंतर हे आम्हाला पेमेंट वगैरे वाढून दिला आणि त्याच्यानंतर त्याला कामावरून काढला, त्याचं काय नोटीस न देता कामावरून काढून टाकला त्याला। तरुण तायडे या तरुणाला कामावणं न काढता, कुठल्या प्रकारचं नोटीस, कुठल्या प्रकारचं सूचना न देता काढल्यानंतर मात्र या तरुणांच्या भावनेचा या ठिकाणी बांध फुटलेला आहे। माझ्यावर दुसरा सहकारी मित्र जोडलेला आहे। नक्की काय घडतंय? सर ऐसा हुआ, उसने हम लोग के लिए सब कुछ किया। पहले हम लोग का पगार था कम, हम लोग को पगार बढ़ा के दिया। और उन लोग को क्या लगता है कि तरुण की वजह से हम लोग बोल रहे हैं, लेकिन हम लोग उसके लिए आए क्योंकि हम लोग के लिए उसने काम किया। हम लोग का पगार बढ़ा के दिया। पहले बोनस नहीं मिलता था, बोनस हम लोग को था 3,000 4,000 ऐसा बोनस आ रहा था। अभी जब से वो आया है तब से पूरा फुल पगार का बोनस आ रहा है। अब उन लोग को क्या लग रहा है कि जब तक ये रहेगा हमारे साथ ना, तब तक हम लोग मतलब उन लोग को क्या लगता है उसके कंधे पर हम लोग बंदूक चला रहे। ऐसा कुछ नहीं है, हम लोग खाली उसके लिए आए क्योंकि उन लोग उससे हम लोग के लिए किया जो कुछ, उसके लिए हम लोग भी आए ताकि उसको वापस काम पे ले, उसको निकाले ना। अभी कितने लोग यहाँ आए इकट्ठे हुए? करीब अभी 40 से 50 लोग हैं। अभी और भी आ रहे हैं और भी। तर मित्रांनो, आपण बघू शकतो करण मेंटेनन्स मधल्या ह्या संपूर्ण लोकांनी एक तायडे नावाच्या कर्मचाऱ्याला काढल्यानंतर या ठिकाणी सर्व कर्मचारी एकत्र झालेले आहेत। पण कुठल्या प्रकारची पूर्व सूचना न देता कर्मचाऱ्याला काढल्यानंतर मात्र आपणाला या ठिकाणी अविनाश जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे सर्व तरुण आलेले आहे। कारण सत्याला साथ आणि अन्यायाला लात मारणाऱ्या अविनाश जाधवांच्याकडे न्यायासाठी ही तरुण वर्ग आलेला आहे, मोठ्या संख्येने आलेला आहे। पण प्रश्न हा उभा राहतो, जर करण मेंटेनन्स सारख्या एजन्सी असणाऱ्या सर्व कर्मचारी जर अशा प्रकारचं काम करत असतील, ह्या तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या कंपन्या आणि ह्या तरुणांचं नेतृत्व करणारे लिडरशिप याकडे काय लक्ष देतील हे पाहणं अपेक्षित असताना मात्र तरुणांचा प्रश्न वारंवार जो ऐरणीवर होतोय, ह्याला सर्वस्वी जोखमदार कोण होतोय? आपण एकीकडे निवडणुका येऊन ठेपलेले आहेत, पण माकडे तरुणांचा प्रश्न, या देशाचं भविष्य घडवणारे तरुण ही अजून आपल्याला काळकुट्ट अंधारामध्ये तुडवतायत, मात्र त्यांना मार्ग मिळत नाही। ही आपल्याला शोकांतिका म्हणावं लागेल। त्यामुळं करण मेंटेनन्स सारख्या कंपनीवरती कारवाई काय होते, ह्या तरुणांना पुन्हा घेतलं जातंय का, हेही पाहणं अपेक्षित आहे। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे।